नमस्कार. पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. अगदी कमी वेळामध्ये झटपट रेडीमेड पाणीपुरी कशी तयार करायची पाहूया. चला मग रेसिपीला करूया सुरुवात. इथे मी रेडीमेड पाणीपुरीचं पॉकेट घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या चटण्याही घेतलेल्या आहेत. सुरुची कंपनीचं मी इथे वापरलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. ही पाणीपुरीची तिखट चटणी आहे. त्याचसोबत आंबट गोड चटणीही घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची चटणी किंवा पाणीपुरीचं पॉकेट घेऊ शकता. सुरुवातीला पाणीपुरी काढून घेऊया. सर्व पाणीपुरी मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतल्यात. आता सुरुवातीला आपल्याला पाणीपुरी तळायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर बसतील तेवढ्या पाणीपुरी यामध्ये सोडायच्या आहेत आणि एकसारखं हलवत तळून घ्यायच्यात. एकाच वेळी जास्तही पाणीपुरी नाहीत टाकायच्या, त्यामुळे व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत. एकसारखं हलवत लो टू मीडियम फ्लेमवरती मी पाणीपुरी तळून घेतलेल्या आहेत. याच प्रकारे सर्व पाणीपुरी तळून घेऊयात. सर्व पाणीपुरी मी तळून घेतल्या. आता आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं हे पाहूया. तर सुरुवातीला आपण गोड चटणी टाकून घेणार आहोत. हवं तेवढंच पाणी आपण तयार करून घ्यायचं. एकाच वेळी जास्तही नाही तयार करायचं. तिखट चटणी आणि गोड चटणी टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं. आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे. रगडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी उकडलेले वाटाणे घेतलेत. रात्री भिजवून सकाळी वाटाणे उकडलेले आहेत. त्यानंतर यामध्येच उकडलेला बटाटा टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे दोन्ही आता मॅश करायचं आहे. सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. पाणीपुरी बनवूया. पाणीपुरी घ्यायची आणि याला आतमध्ये होल करायचं. त्यानंतर तयार केलेला रगडा यामध्ये टाकायचा. अगदी कमी वेळामध्ये झटपट पाणीपुरी तयार करून तुम्ही खाऊ शकता. कमी वेळामध्ये पटकन तयार होते. त्यानंतर बारीक शेव टाकायची आणि आंबट गोड पाणी टाकायचं आहे. आवडीप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त टाकू शकता. इथे मी दोन्ही पाणी टाकून घेतलेलं आहे. आपली रेडीमेड पाणीपुरी तयार आहे.